श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला आपण हुताशनी पौर्णिमा म्हणून साजरी करत असतो. यंदा हुताशनी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच करी दिनाला चंद्रग्रहण आलेले आहे. आता पौर्णिमा कधी लागते तर 2 मार्चला संध्याकाळी 5:56 पौर्णिमा सुरू होते आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 3 तारखेला संध्याकाळी 5:08 पौर्णिमा संपते. आता तसे बघायला गेले तर उदय तिथीनुसार पौर्णिमा ही दुसऱ्या दिवशी धरली जाते, पण होळी आपल्याला सिंधू ग्रंथाप्रमाणे होळी ही आपल्याला 2 तारखेलाच साजरी करायची आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट की सत्यनारायण कधी करावा, तर संध्याकाळी 5:56 पौर्णिमा सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी 5:08 संपते. सत्यनारायण हा आपल्याला होळीच्याच दिवशी करायचा आहे. बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न आहे की ताई, होळी आहे, पुरणपोळीचा स्वयंपाक आहे, होळी दहन आहे, मग कधी करणार सत्यनारायण पूजा? परंतु दुसऱ्याच दिवशी चंद्रग्रहण आहे, त्यामुळे आपल्याला होळीच्याच दिवशी आपल्याला सत्यनारायण पूजा करायची आहे. शक्यतो आपल्याला 2 तारखेलाच सत्यनारायण पूजा करायची आहे. 4 वाजता पूजा मांडणी तुम्ही केली तरी चालेल व संध्याकाळी 7 वाजता तुम्ही पोथी वाचली तरी चालेल. हा खूप मोठा प्रश्न होता की 2 तारखेला की 3 तारखेला. त्याचे उत्तर आहे की 2 तारखेलाच आपण पूजा करायची आहे. त्याचबरोबर ग्रहण काळात आपल्याला काही सेवा करायच्या आहेत व हुताशनी पौर्णिमेला बऱ्याच घरी कुळाचार सुद्धा केला जातो. कुळधर्म, कुळाचार, आई भगवतीची सेवा केली जाते. आपल्या कुळदेवीची सेवा केली जाते. ज्याच्याकडे ही पद्धत असेल त्यांनी नक्की करावी. आता पौर्णिमेचा काळ म्हटला तर ग्रहण जरी लागलं तरी देवांना काही ग्रहण वगैरे लागत नाही, परंतु तुम्हाला ज्या काही सेवा आहेत त्या तुम्ही 2 तारखेला सुद्धा करू शकता. दिवसभरामध्ये पण सेवा करता येतील. ज्यांना शक्य असेल त्यांनी आदल्या दिवशी करावी, ज्यांना शक्य नसेल तर त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 तारखेला करावे. कुळदेवीच्या सेवेमध्ये काय महत्त्वाचे असते तर दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण करू शकता, 11 वेळा कुंजिका स्तोत्र पठण करू शकता. पौर्णिमा म्हटले की भगवान विष्णू व माता लक्ष्मी सेवेचा अतिशय महत्त्वाचा दिवस, कारण ह्या दिवशी आपण एकत्रित सेवा करत असतो. मग ज्या पद्धतीने कुंचन सेवा वगैरे करू शकता, श्रीयंत्र असेल किंवा देवीचा फोटो असेल त्यावर आपल्याला कुंकुमार्चन करायचे आहे. लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या सेवा आहेत, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, नवारण मंत्र, त्याचबरोबर श्री सूक्तम आणि श्री व्यंकटेश स्तोत्र याचे जसे जमेल तसे दिवसभरात पठण करू शकता. लक्ष्मी प्राप्ती म्हणजे खूप पैसा नाही तर 8 प्रकारच्या लक्ष्मी असतात. या लक्ष्मीचा आपल्या घरात वास व्हावा, आपल्याला सुख, शांती, समाधान लाभो, या गोष्टीसाठी आपण हे मंत्र, स्तोत्र व होळीसुद्धा महत्त्वाची आहे. आता आपल्याला पौर्णिमेचा उपवास हा कधी करायचा? बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे की पौर्णिमेचा उपवास कधी करायचा? तर हा उपवास आपल्याला 3 मार्चला दिवसभरामध्ये हा उपवास पकडायचा आहे व संध्याकाळी 6:46 ग्रहण संपणार आहे. ग्रहण संपल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम स्नान करून घ्यायचे आहे, घर स्वच्छ करून घ्यायचे आहे, झाडून पुसून वगैरे सर्व स्वच्छ करायचे आहे, गोमूत्र वगैरे शिंपडून वगैरे. त्याच्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे. देवपूजा वगैरे झाल्यानंतर स्वयंपाक करायचा आहे व नंतर जेवण करून आपल्याला उपवास सोडायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला 3 मार्च रोजी उपवास पकडायचा आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला 2 मार्च रोजी होळीमुळे शक्यतो जर शक्य झाले नाही की आपल्याला सत्यनारायण पूजा करता आली नाही तर तुम्ही
ग्रहण संपल्यानंतर घर वगैरे स्वच्छ करून आंघोळ वगैरे करून तुम्ही देवपूजा वगैरे झाल्यानंतर आपण सत्यनारायण पूजा करू शकता व पूजा मांडणी वगैरे झाल्यानंतर आपण आरती वगैरे करायची आहे. प्रसाद त्यावेळेला तुम्ही करू शकता. त्याचबरोबर आपण म्हटलो होतो की 2 तारखेला जेव्हा 6 वाजता चालू होणार आहे, 5:56 पौर्णिमा सुरू होत आहे, तर तुम्ही 6 वाजता 7 वाजता जेव्हा तुम्ही मांडणी वगैरे करणार आहात, पोथी वगैरे वाचणार आहात, त्याच्यानंतर तुम्ही प्रसाद वगैरे केला तरी काही हरकत नाही आहे. अशा प्रकारे आपण फाल्गुन महिन्यातील जी पौर्णिमा आहे ती आपण अशा प्रकारे साजरी करायची आहे. त्याचबरोबर जे ग्रहण आलेले आहे तेव्हा आपल्याला काही नियम पाळायचे आहेत. ते सुद्धा आपण न चुकता ते नियम पाळायचे आहे. या दिवशी आपण शक्य होईल तेवढे या काळामध्ये आपण पोळी दान करायची आहे. त्याचबरोबर अन्नदान, धान्य दान, वस्त्रदान, त्याचबरोबर गायी वगैरे आहेत प्राण्यांना चारा दान देखील करायचे आहे. ते खूप शुभ मानले गेलेले आहे. आणि त्याचबरोबर प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजा करणे खूप शुभ आहे. आपण पौर्णिमा सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत कधी पण पूजा मांडणी करू शकतो. परंतु आपल्याकडे यावेळेस ग्रहण आल्यामुळे थोडासा सर्वांनाच प्रश्न पडला की 2 तारखेला करायचं की 3 तारखेला करायचं. तर 2 मार्च रोजीच पूजा मांडणी करायची आहे. प्रदोष काळात जर ही सत्यनारायण मांडणी केली तर लक्ष्मी माता व श्रीहरी विष्णू नक्कीच आपल्यावर प्रसन्न होतात. यावेळी त्यांचे आगमन होत असते. त्यामुळे 3 तारखेला म्हणजेच 2 तारखेला आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे. आणि 3 तारखेला 6:48 ग्रहण असणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही ही पूजा मांडणी केली तरी चालेल, काही हरकत नाही. अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बेल आयकॉन बटन नक्की प्रेस करा नवीन अपडेटसाठी. आणि कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.